नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अधिक मासात आज आपण पाहणार आहोत की अधिक मास महात्म्य अध्याय 13वा. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबीही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला अधिक पटीने प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मास महात्म्य अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. नमोजी गणेशा लंबोदरा, शुभकरणा श्री विघ्नहरा, सहाय्य करी दातारा, न्यावे कार्य सिद्धीच, देवी सरस्वती माऊली, धरी कृपेची साऊली, जोडूनी बुद्धांजली, करांजली प्रार्थना तुला करीत असे, सद्गुरु रायाच्या कृपेने चाली माझी लेखनी, अधिक मास महात्म्य कहाणी चालले असे निवेदन. सुतानी सांगितले ऋषीवरांस, आता सादर श्रवणास, नारायण ऋषी नारदास, सांगते झाले काय ते. एक दृढधवा नावाचा भूपाळ, राजा पदरी जोडून पुण्य निर्मळ, भोग भोगून ते सर्व सकळ, जाता झाला वैकुंठा, त्याचे कैसे झाले उद्धरण, कैसे टळले त्याचे जन्म मरण, कोणती उपासना साधना जोडिता झाला तो राया. हय नावाची एक नगरी, चित्रधर्म तेथे राज्य करी, भोग सुख वैभव सारे पराक्रमी तो विख्यात. त्या राजाचा दृढधवा पुत्र, जो की असे महागुणवंत, विद्या कला संपादन येत त्याला गुरूंकडून. निज पुत्राची पाहुणी तयारी, कला कौशल्य आणि हुशारी, चित्रधर्म राय सत्वरी तयास गादीवर बैसविते झाले. पुत्रावरी राज्यकारभार सोपविला, राजा मनात जाता झाला, कराया ईश्वर उपासनेला, जन्म सार्थक साधावया. पूर्वी या परी अनेकांनी सार्थकता केली, जन्मा येऊनी त्याने त्या श्रीहरीचे स्थान मिळवले उत्तम भक्तीने. चित्रधर्माने तोच विचार करूनी, त्यागले नगर राहिला वनी, मुरलीधर श्याम सुंदर जोडीला अंतरी वनामध्ये, करिता ईश्वर साधना, जप तप करत उपासना, आता वैकुंठी गमना, करिता झाला हरिकृपे. चित्रधर्म राजाच्या निर्वाणीचे व्रत समजता पित्याचे, मनी हर्ष शोकाचे भाव दोन्ही उमटले. दृढ धन्वाच्या हर्षीला मनी पिता उद्धरला म्हणून, परी डोळ्यात आले पाणी, येही प्रीतुयोगाने पित्याचे उचित श्राद्ध करून कर्म. पुत्र आपला स्वधर्म आचरे, राज्यपालन धर्म करी मोठ्या आदरे, दृढ धवा राजा अति थोर, उत्तम चालवी कारभार. त्याचे प्रेम प्रजेवर होते आपल्या अपार पुत्राप्रमाणे, विदर्भ नगरीची राजकन्या गुणसुंदरी नामे भार्या पत्नी लाभली. राजा सुखी आनंदात होता, तिचे ईश्वर कृपेने 4 पुत्रे झाले. चित्रवाक चित्रवाह श्रेष्ठ मनी चित्रमंडळ त्याप्रती, अनेक एकती एक कन्या पुत्र राज्य संपत्ती, भार्या सुंदर प्रेमळ मूर्ती, हात जोडून वैभव असती, सदा त्यांच्या द्वारापाशी दृढ धवा विचार करी मनात, काय पुण्य माझ्या पत्रात, म्हणून हे सुख वैभव माझ प्रत लाभले. या जन्मी नाठवे कोणते दान दिले, नाठवे कोणते पुण्य जोडले, म्हणून हे भाग्य लाभत असे जन्म आपणास. रात्री करिता ऐसा विचार, सरली ती सुंदर रात्र, उगवेदी न कर सूर्य सत्वर, नित्य कर्मे आटपुनी राजाने के मृगयेसाठी शिकारीसाठी वनात येता त्याने पाहिले, मारिले व्याघ्र वराह लागुनी, तोच एक मृग नैना हरिणा. राजा पाहत झाला, बाण लावून या धनुष्याचं, शर बाण सोडीला पाहुणे लक्ष, शरही रुतला मग शरीरास, परी तो मृग पळला वेगाने, रक्तबिंदूचा मार्ग काढीत, राजाही धावला पाठोपाठ, परी आली नाही हातास, दिली हुलकावणी त्याने राजाला, मृगामागे घातला, तरी तो न हाती लागला. तृषाकांत तहानलेला राजा झाला, पाहिले एक सरोवर, समोर मृगाचा जोडून विचार, समोर पाहता सुंदर सरोवर, जलपान करून काठावर, वृक्ष छायेत विसावला राजा, शीतल छाया वायू सुंदर, श्रमाचा होता तो परिहार, थकवा गेला. किंचित डुलकी डोळ्यावर आली ती दृढ धवा राजाला, थोडा काळ साच गेला, तोच शब्द कानी आला, अजूनही कान जागला, भूपा सत्वर जागा हो, साध घालून मला येथे, कोण आहे रे जागविते. ऐसा विचार करीत राजा चौकुडे पाहत असे,
त्या वृक्षांच्या फांदीवर शुक पोपट एक सुंदर दिसला. तोच साधन वारंवार घालून नुप्रास उठवित असे. शुक बोले मनुष्यवाणीत, उठ राजा हो जागृत, अज्ञानाची सुरू दे रात्र, लाव जन्म सार्थकी. हे नुप्रा तू सुख अतुल भोगलेस आजवरी, जे अतुल दात्याची कधी कधी विचार केलास का तू? कोण आहे देणारा सुख, सौख्याचा आहे कोण दाता, याचा विचार करी आता. आठवी त्या अनंताला कैवल्य सुखदाता, कोण चालवे तुझी खोन खेळवी, सुख सौखात्य कोण पुरवी, कोण जागवे कोण निजवी, याचा विचार कधी मनात. ज्याने तुझला जन्म दिला तू का विसरलीस त्याला, कोण रक्षिल अंती तुझला, चक्रपाणी विष्णू वाचून या कोणी नाही. ही सुखवाणी कानावर पडता राजाचे अंतर वारंवार करी विचार, कोण हा असेल मज जागे करणारा, याने येऊन जागविण्याचे काय कारण असेल येथे. याचे बोलणे मज लागुनी काय कारणाने भावत असे, बोल याचे गोड तरी सत्य, अंतरी गोड सारयुक्त असे उघड. कोण सांगेल उकलून याचा अर्थ, आपला ऋणानुबंध काय नाते काय संबंध, हा का करत असे बोध शुकरूपाने. कळे ना कोण तुझ माझा, म्हणून बोधसी का मज लागुनी, हे विचारावे त्या लागुनी. राजा फांदीकडे पाहत असे. तोच तो शुक सत्वरगती, झेपावला वाऱ्यांवरती निघून गेला सत्वरगती. राजा होत असे विस्मित. त्याच पावली राजा परतला, चैन पडेला त्याच्या मनाला, निद्राही न आली त्याला, रात्र काढली जागुनी, अन्न पाणी न रुचे त्याला, चिंता लागली घोर मनाला शुक या कारणाने, मजला जागविले हे असे. राणीने बहु प्रयत्न केला जाणून घेण्यास वृत्तांत, राणी म्हणली का राजा चिंतित पडला, बोलीला काही सांगेना काही. राजाने कशातच मन लागेना, चैन पडेना त्याचे मना, उदासीना आणि दिनवाना राजा झाला दृढधवा. तो मनोमनी मनातल्या मनात राजा विचार करी की खरोखरच आठविला का नाही ईश्वर, भोगता या सुखाचं सुख भोगले अपार, दात्याचा पडला विसर. भाग्य माझे थोर म्हणून का शुकरूपाने आला नारायण, या पद्मपुराणाचा दृढवास उपवास उपदेश सुखाचा असे. अध्याय अधिक मास महात्म्याचा पुन्हा येथे पूर्ण झाला असे. अरुण विनवणी करी साचा, स्वीकारा प्राकृत रचनेस. 13वा अध्याय हा गोड हरिचरणास प्रेम भावे समर्पित. इति श्री अधिक मास महात्म्ये त्रयोदशाध्याय अध्याय समाप्त. श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 13वा. राजा दृढधवाचे आख्यान. सूत शौनकादी ऋषींना सांगतात की आता देवर्षी नारद आणि भगवान नारायण ऋषी यांचा संवादातील राजा दृढधवांची कथा मी तुम्हाला सांगते. पूर्वी हय नावाच्या एका नगरीत चित्रधर्म नावाचा एक राजा काय करत होता, राज्य करत होता. तो अत्यंत पराक्रमी, प्रजाहित दक्ष होता आणि सुख वैभव भोगत मोठ्या समाधाने त्याने आपले राज्य चालवत होता. त्या राजाच्या ज्ञानी, पराक्रमी आणि सद्गुणी पुत्राचे नाव दृढधवा असे होते. दृढधवाने गुरुग्रही आश्रमात राहून नाना शस्त्रे, विद्या, विविध कल्या आत्मसात केल्या होत्या. कला जेव्हा तो आपल्या अभ्यासात पूर्ण करून झाला तेव्हा पिता चित्रधर्माने राजाचा सर्व कारभार हा त्याच्या हाती सोपवला. त्यानंतर पिता चित्रधर्म स्वतःच्या आत्मकल्याणाचा मार्ग अवलंबण्यासाठी वनात निघून गेला. वनात राहून चित्रधर्माने मनोभावी ईश्वर उपासना केली, ज्याच्या प्रभावाने शेवटी त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. पित्याच्या निधनाची वार्ता जेव्हा राजवाड्यात समजली तेव्हा राजा दृढधवाच्या मनात सुख दुःखाची एक समिश्र भावना उमटली. दुःख यासाठी होती की आपल्या शिरावरचे पितृक्षेत्र हरपले होते आणि सुख यासाठी होते की पित्याला उत्तम गती म्हणजेच वैकुंठ लोक प्राप्त झाले होते. यानंतर राजाने त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने उचित श्राद्ध कर्म केले आणि आपला पुत्रधर्म म्हणून पूर्ण केला. राजा दृढधवा आणि यांची पत्नी राणी गुणसुंदरी आणि ईश्वर कृपेने चित्रवाक, चित्रवाह, मणिमान आणि चित्रमंडळ नावाचे 4 पराक्रमी पुत्र आणि एक अत्यंत सुंदर कन्या होती. सर्व काही अनुकूल असूनही राजा दृढधवाने नेहमी वनात विचार करायचा की मी पूर्वजन्मी किंवा या जन्मी असे कोणते पुण्य केले आहे की ज्यामुळे मला हे अपाट सुख, वैभव आणि उत्तम कुटुंब प्राप्त झाले. एकदा
असाच विचार करत राजा दृढ वनात शिकारासाठी गेला. तिथे त्याने वाघ, डुक्कर आणि वराह यांची शिकार केली. त्यानंतर त्याची नजर एका सुंदर हरणावर पडली आणि तो त्याच्या मागे धावला. राजाने हरणावर बाण सोडला, ज्याने हरिण जखमी झाले, परंतु त्याच जखमी अवस्थेत तो वेगाने पळून गेला. हरणाचा पाठलाग करूनही राजा पूर्णपणे थकला. त्याला तीव्र तहान लागल्यामुळे तो एका सरोवराजवळ आला. सरोवराचे शीतल पाणी पिऊ लागला. तिथेच एका वृक्षाच्या छायेत तो विसावला. राजा क्षणाचा विसावा घेत असताना अचानक त्याच्या कानावर एका पोपटाचे बोलणे पडले की त्या झाडाच्या फांदीवर बसलेला एक सुंदर पोपट राजाची चक्क मनुष्यवाणीत बोलू लागला. त्याला सावध करत होता. तो राजाला विचारत होता, हे राजा, तू खऱ्या अर्थाने जागा झाला आहेस का? का तू कधी जागृत होणार आहेस का? ज्या परमेश्वराने तुला एवढे सारे वैभव दिले त्याची तुला कधी आठवण होणार आहे का? ज्याने तुला हा मनुष्य दिला, त्याला जर तू विसरून जाशील तर अंती तुला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून कोण सोडवणार? पोपटाचे ज्ञानयुक्त शब्द ऐकून राजा चकित झाला. राजा त्या पोपटाला तू कोण आहेस म्हणून विचारणार. तोच राजा त्या पोपटाला विचारणार, तू कोण आहेस? तोपर्यंत पोपट हा पंख फुलवून तिथून उडून गेला. त्यानंतर राजा शिकारीचा नाद सोडून त्याच पावली राजवाड्यात परतला. परत पोपटाच्या त्या शब्दामुळे राजाला कुठेच चैन पडेनासे झाले. त्याला त्याचं कशातच मन लागेल आणि तो कोणाशी काही बोलेनासा झाला. राजाची अवस्था पाहून राणीलाही मोठे आश्चर्य वाटले. राजा अत्यंत उदास आणि दीनवाना झाला होता. इथे ब्रह्मनारिणी पुराणेतील अधिक महात्म्य अध्याय 13 इथे समाप्त होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही कथा कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्री वैष्णवे नमः. ओम श्री वैष्णवे नमः. ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.